शिवसेनेचे उपनेते दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कळवा मुंब्रा सहसंघटक महिला रचना राकेश पाटील यांच्या संकल्पनेतून खारेगाव पारसीनगर वास्तू आनंद विभागातील महिलांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या। त्याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ठाणे महापालिका अध्यक्ष लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, उपशहर प्रमुख राकेश पाटील, लोकमाता सावित्रीबाई फुले पतसंस्था अध्यक्ष लीलाताई पाटील, शारदा पाटील, सीमा पाटील, सौ उषा पाटील, कॅच फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पना मोरे, ॲडव्होकेट चैतना केणी, रंजना पाटील, सुशीला लोखंडे, निर्मला कदम, रश्मी दळवी, प्रियांका एरम, नत्थू पाटील उपस्थित होते। याप्रसंगी रचना पाटील म्हणाल्या की स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत छत्र्या वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे। परंतु आज आपल्या देशामध्ये महिला सुरक्षित आहेत का? गेल्या आठवड्यात एका भयानक घटना घडली। एक महिला डॉक्टरवरती अत्याचार करण्यात आला। डॉक्टर हे नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी असतात, त्यांचीच अशी क्रूरपणे हत्या जर केली याला समाजातील विकृतीपणा म्हणावा लागेल। अशा नराधमांना कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। तसेच या घटनेमध्ये कोर्टात लवकरात लवकर सुनावणी होऊन शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं आपण औचित्य साधून गरजू महिलांकरता आज येथे छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता। महिलांचा चांगला प्रतिसाद होता आणि त्याद्वारे महिलांना आम्ही विविध क्षेत्रातल्या अशा मान्यवर महिलांना बोलवले होते जे त्यांना मार्गदर्शन करतील। त्या आपल्या NGO चालवतात अशा होत्या, ॲडव्होकेट होत्या, त्यामध्ये परत अशा राजकारणी महिला त्यात लताताई पाटील होत्या, कौशलच्या मोरे मॅडम होत्या, परत ॲडव्होकेट केनी मॅडम होत्या। अशा बऱ्याचशा महिला ज्या त्यांच्या एक्सपिरियन्समधनं आणि त्यांच्या कामांमधनं महिलांना त्या विविध प्रकारे त्यांनी कसं आपलं संरक्षण केलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी आज इथे मार्गदर्शन केले। या आमच्या कार्यक्रमाचा हेतू हाच होता की महिलांपर्यंत त्यांच्या काही योजना असतील त्या महिलांपर्यंत पोहोचाव्या। छत्री वाटप एक निमित्त होतं आणि 15 ऑगस्ट आज आपल्या भारतासाठी एक सन्मानाचा आणि मानाचा दिवस, या दिवसाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम